श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. म्हातारपणी आपलं बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण सुखात कसं घालवावं. समर्थ म्हणाले, तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा, जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल. आपण ज्या घरामध्ये आहोत ना, त्याच घरामध्ये आपण राहिलं पाहिजे. जशा आपल्या आठवणी असतात, दिवस बदललेले असतात, दिवस निघून गेलेले असतात, परंतु आठवणी मात्र कायम राहतात. मग आपल्याला जीवनाचा आनंद कसा उपभोगता येईल? ज्याप्रमाणे आपल्याला सुखदुःख ज्या घरामध्ये पाहायला मिळालं होतं, तेच घर, त्याच निवासस्थानी आपल्याला राहायचं आहे. ज्याप्रमाणे आपण एकमेकांवर अवलंबून असतो. माझी मुलं आहेत, माझ्या सुना आहेत, माझी पत्नी आहे, मला सर्व काही बघा प्रत्यक्षपणे जे काय हवं असेल ते मला आणून देतील, असं आपण काय करत असतो? विचार करा. तर आपण एकमेकांवर अवलंबून असतो, परंतु कोणीही मदतीला येत नाही. आपल्या जवळचे पैसे आपल्या जवळच ठेवले पाहिजे. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण सांगू शकतो. कोण कोणाला मदत करेल, कोण कोणाला मदत करणार नाही, हे प्रत्यक्षपणे आपण पाहतो. बरोबर की नाही? कारण कलियुग आहे. कारण प्रत्यक्षात कोणावरही आंधळं प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करूच नका. आपण विचार करतो, हा माझा बाळा, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, आणि प्रत्यक्ष आपण काय करत असतो? एकाच मुलाच्या नावावर किंवा एकाच मुलीच्या नावावर आपण काय प्रत्यक्षपणे बघा संपत्ती नावावर करून देतो. काय होतं शेवटी? कारण हे आपल्याला उघडपणे डोळ्यांनी पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. समर्थ म्हणाले, सावध व्हा. शेवटी तोच मुलगा किंवा तीच मुलगी आपल्याला घराबाहेर काढते. मग आपलं प्रेम गेलं कुठे? बरोबर की नाही? आपली मुलं, आपल्या मुली उत्तमाचे आहेत, कारण संस्कार आपल्याला लहानपणापासून मिळालेले आहेत आणि आपण सुद्धा त्यांना लहानपणापासून बघा प्रत्यक्षपणे शिकवण आणि संस्कार प्राप्त करून दिलेलेच आहे. परंतु तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहूच नका. कारण आपण विचार करत असतो, अरे ते आपली सेवा करतील की नाही, मला लागणाऱ्या औषध गोळ्या त्यांच्यासाठी मला पैसे देतील की नाही. अहो, औषधोपचारासाठी प्रत्यक्षपणे बघा आई बाबा पैसे मागत असतात, परंतु पैसे द्यायला आपण नकार देतो. बरोबर, तुम्ही देत नसाल पण हा देत असतो. या देहाचा भाग चालू. विचार केला पाहिजे की ज्या आई वडिलांनी आपल्याला प्रत्यक्षपणे लहानाचं मोठं केलं, आपण जेव्हा आजारी होतो तेव्हा प्रत्यक्षपणे बघा आपली देखभाल, आपली सेवा प्रत्यक्षपणे त्यांनी करून घेतली. आपल्याला काय हवं काय नको ते प्रत्यक्षपणे पुरवलं. आणि त्यांच्या आजारपणासाठी त्यांच्या बघा प्रत्यक्षपणे त्यांच्यावर जे काही पैसे आपल्याला खर्च करायचे आहेत, त्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीये, असून सुद्धा देत नाहीये. विचार करा. आपण आपले अनेक प्रकारची कारणं सांगत असतो, कारण काळ बदलत चाललेला आहे. कारण इच्छा असतानाही ते काही करू शकत नाही ना. कारण त्यांची प्रत्यक्षपणे बघा प्रकृती ठीक नसते, शरीर साथ देत नसतं. या वयामध्ये काम करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे तत्पर नसतात. कारण का? कारण आजारपणामुळे. बरोबर की नाही? परंतु आपण समजून घेतलं पाहिजे, या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे. जसं आपल्या डोक्यावर मातृऋण, पितृऋण
कुळ ऋण, गोत्र ऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आहेत. तसंच आपल्याला ते फेडता यायला हवे. पाहायचं नाही की मी कोण आणि कशासाठी आलेलो आहे. आपल्याला जे मिळेल त्याची सेवा करणं गरजेचं आहे. आपण फक्त एवढंच लिहून ठेवतो, अरे मी यांची सेवा केली होती पण मला काहीच मिळालं नाही. बरोबर की नाही? परंतु स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका की मी ही सेवा केली की माझ्या नावावर प्रॉपर्टी करतील, ही संपत्ती माझ्या नावावर करतील. बरोबर की नाही? असं करूच नका. का भाग दिलेला आहे? अहो, आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत ना. काय घेऊन जाणार आहोत? किती संपत्ती जरी असली, किती करोडो अब्ज रुपये जरी असले, लाखो रुपये असले, हजारो रुपये असले आणि 10 रुपये असले किंवा 1 रुपया जरी असला, घेऊन तर काहीच जाणार नाहीयेत ना. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग अपेक्षा कुठल्या ठेवायच्या? कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे वागलो ते आपल्याला माहीत असते. परंतु आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ढवळ होता कामा नये. कारण प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात. प्रत्येकाच्या राहण्याची, बघा, प्रत्यक्षात पाहायला गेलो सवय वेगळी असते. कारण प्रत्येकजण प्रत्येकाचे जीवन जगत असतो. कोणाच्या जवळ गेलो तर ते आपल्याला कायमचं दूर करत असतात. म्हणून आपल्याला प्रत्यक्षात कोणी मदत करेल किंवा नाही करणार यावर अवलंबून राहू नका. आपल्याला जे निर्णय घ्यायचे आहे ते स्वतंत्रपणे आपण निर्णय घेतले पाहिजे. लोकांचं ऐकून जर आपण निर्णय घ्यायला गेलो तर आपणच फसले जाऊ. आपण फक्त देवाकडे प्रार्थना करू शकतो, देवाकडे काही मागू शकतो, ते म्हणजेच बघा प्रत्यक्षात अखंड श्रीसेवा आणि निष्काम दास्य भक्ती. कारण त्या पलीकडे आपण काहीच मागू शकत नाही. समर्थ म्हणाले, कष्ट केले तर नक्कीच फळ मिळेल. बरोबर की नाही? त्यासाठी आपली पुण्याई आणि शिल्लक असणं गरजेचं आहे. ज्याने चोच दिलेली आहे तो नक्कीच जाण्याची सुविधा करणार आहे. बरोबर की नाही? आपण विचार करतो की 2 घास आपल्या पोटामध्ये कसे मिळतील हेच आपण पाहत असतो. या टीचभर पोटासाठी आपण वन प्रत्यक्षपणे फिरत असतो. एखाद्या जॉबसाठी, एखाद्या नोकरी असेल, एखादा धंदा असेल, बघा प्रत्यक्षपणे एखादा व्यवसाय असेल, बरोबर की ना, त्यासाठी आपण वन फिरत असतो. मग त्या वन फिरण्यापेक्षा श्रवण किती महत्वाचं आहे. त्या श्रवणामध्ये इतकं सामर्थ्य आहे की खरंच त्यातून नक्कीच उत्तम प्रकारे मार्ग आपल्याला मिळू शकतो. म्हणून स्वतःच्या तब्येतीची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण सुखदुःखांमध्ये लोक फारसं लक्ष देत नाही. आपल्याजवळ जर सुख आलं तर प्रत्यक्षात लोकांच्या पोटामध्ये दुखू लागतं, आणि आपल्याजवळ जर दुःख आलं तर थोडंफार आपल्याजवळ येतील आणि नंतर कुठे जातील ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. कारण बघा प्रत्यक्षात जर आपण विचार करत असतो की जीवन आनंदाने जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, आणि आपल्यामुळे इतरांनाही आनंदी राहता आलंच पाहिजे, ठेवता आलं पाहिजे. जसं आपल्याला अशी अजून इच्छा असते की आपल्याला अजून फिरायचं आहे, संपूर्णपणे जग आहे, त्या जगामध्ये आपल्याला इकडे तिकडे फिरायची इच्छा असते. परंतु एकदा वय निघून गेलं की आपलं शरीर साथ देत नसलं की फक्त इच्छाच राहून जाते हो. आपली इच्छा कधी अपूर्ण ठेवायची नाही. जी इच्छा आहे ना ती पूर्ण झाल्याशिवाय राहायचंच नाही. म्हणजेच काय, आपण विचार करतो अरे मला हे खायची इच्छा आहे, अरे खा, नक्कीच खा, पण चांगल्या विचाराने. वाईट संगत धरू नको, वाईट मार्ग अवलंबू नको, आणि कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा तणाव आपल्या जीवनामध्ये तर नसावाच. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही. कारण लोक कोणाची काळजी तर घेतच नाही
आणि विश्वास मात्र काडी मात्र ठेवत नाही. ज्या वेळेला बघा आपण स्वतःसाठी आपण जगू शकत नाही तोपर्यंत आपण विचार करतो अरे आपले 7 पिढ्या खातील एवढं आपण साठवून ठेवलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत, परंतु शरीर आता साथ देत नाही. आपण काय काळजी घेतली पाहिजे, बरोबर की नाही? आपण कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे तरच आपल्याला शरीर उत्तम प्रकारे साथ देईल. परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं स्मरण आणि श्रवण करणं किती महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.